परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या आता खून प्रकरणात पाहिजे 28 मध्ये उलटून गेलं तर, आणि आता पाहिलं तर 2 दिवसापूर्वी पाहिलं तर काही संशयिता CID घेऊन ताब्यात घेऊन त्यांची नार्को टेस्ट आणि ब्रेक मॅपिंग करण्यात आली होती, आणि त्यानंतर पाहिलं तर निकाल त्याचा अजून काही रिपोर्ट आलेला नाही. मात्र काल आज त्यांच्या कुटुंबाच्या वतीने पोलीस अधीक्षकांना एक पत्र देण्यात आलेलं आहे. नेमकं काय पत्र आपण त्यांची सांगितलं आहे माझ्यासोबत महादेव मुंडे यांच्या पती ज्ञानश्वेता आहे. म्हणजे ताई, तुम्ही काल एक पोलीस अधीक्षकाने नवीन कावत्याने पत्र दिले आहे, नेमकं काय पत्र दिलं तुम्ही? म्हणजे आम्ही त्यांना एवढं सांगितलं की आमच्या जर परिवाराला कुणी धमकावलं किंवा शिवीगाळ केली किंवा कुणी हाणमार केली तर ह्याला जबाबदार सुशील कराड आणि श्री गणेश वाल्मी कराड राहतील. का तर गोट्या गीते आमचा संशयित आरोपी बाहेरच आहे, अजून तो अजून पोलिसाला सापडला गेला नाही. पोलिसांना तात्काळ त्याला अटक करण्याचं गरजेचं आहे. म्हणून आम्ही या संदर्भात SP सरांना परळीतल्या पोलीस स्टेशनला आणि अंबाजोगाईच्या उपाध्यक्ष कार्यालयाला पत्र दिलेले आहे. सगळी असं का वाटलं की आता 28 मध्ये उलटून गेलं तर आजच का द्यावं असं वाटलं बरं? म्हणजे ते आम्ही ज्यावेळेस आता नार्कोला नेले होते त्या दिवशी म्हणजे माझ्या जबाबात तर सगळ्यांची नावं आहेतच ह्यांची, आणि नंतर आमच्या परिवाराला धोका होऊ शकतं. का तर माझ्या लेकरांना पुढं मागं बघायला कोणीच नाही. माझ्या लेकरांना ट्युशनला एकट्याला जावं लागतं. माझा भाऊ बी एकटाच आहे, त्याला बी बाहेर फिरावं लागतं. आणि हे म्हणजे ह्यांची वृत्तीच अशी आहे की हे काही पण करू शकतात. का तर माझा नवरा दोषी नसून त्याला इतकं भयंकर परिस्थितीत मारलं आहे. तर माझ्या भाऊ पण एकटाच आहे, त्याच्या पाठीमागं बी कोणीच नाही. म्हणून आम्हाला असा संशय आला की हे आम्हाला धोका करू शकतील. का तुम्ही पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आले? काय नेमका गुन्हा दाखल करण्यात आला? म्हणजे आम्ही गुन्हा दाखल केला शिवजयंती दिवशी माझे मुलं ट्युशनहून येत असताना शनिवारच्या दिवशी माझे मुलं ट्युशनहून येत होते. त्या दिवशी माझा भाऊ SP सरांनाच तो पत्र घेऊन गेला होता अशा पद्धतीचं की ह्यांच्यापासून आम्हाला ह्या घरापासून आम्हाला धोका आहे. माझ्या परिवाराला काय पण घडू शकतं, आणि तितक्यात ती घटना तशीच घडून गेली. माझे मुलं ट्युशनहून येत असताना त्यांना अडवण्यात आलं. एक अनोळखी मुलाने अडवण्यात आलं. तो असा गुंडशाहीचा होता की असा केस वाढवलेला, जुटू वगैरे बांधलेला, आणि इतका गुंडाशाहीचाच असल्याने दिसला. माझ्या मुलाला तरी त्यानं विनाकारण अडवलं आणि वाचाळ शिवीगाळ करून, आणि माझे मुलं तिथून निघून येत असताना त्याच्या हातातलं जे कडं होतं त्यानं ते फेकून माझ्या मोठ्या मुलाला मारलं. मग त्या असा प्रकार आल्या त्यांनी मला सांगितला मुलांनी, आणि मग आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन त्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला. पण आम्हाला तिथं विचारण्यात आलं की त्या पोराचं काही नाव काही माहीत आहे का? आम्ही मला आम्हाला म्हणजे अनोळखी आम्हाला माहिती नाही. मग मुलं म्हणले मम्मी तिथं बाल्या असं ओरडत होते. मग आम्ही तिथं तसाच उच्चार केला. मग इंस्टावर आम्ही बालाजी म्हणून असा सर्च केला तर बालाजी आघाव त्या मुलाचं नाव समोर आलं, आणि त्याच्या इंस्टाला पण व्हिडिओ आम्हाला वाल्मी कराड याचेच दिसले. मग आम्हाला म्हणजे अगोदरच संशय आला आणि हा प्रकार त्यातच घडून गेला. त्याच्यामुळं आम्हाला म्हणजे ही जी केस पाहत आहे आता माझा भाऊ, सगळी केस माझा भाऊ पाहत आहे, तर त्याला पोलीस संरक्षण देण्याची SP सरांना खूप गरजेचं आहे. या संदर्भात पाहिलं तर सुप्रिया सुळे यांनी आता ट्विट केलेलं आहे. तुम्ही तुमचं त्यांचं काही बोलणं झालं का? म्हणजे मी लगेच काल पंकज कुमार सरांना फोन केला अगोदर. सर म्हणलं आरोपींना तात्काळ अटक करा, माझ्या मुलासोबत असा प्रकार घडलेला आहे, माझ्या मुलाला अडवून हाणमार करण्यात आलेली आहे. मग पंकज कुमार सरांनी SIT पथक पाठवून त्या मुलाची विचारपूस केली. आणि मग मी आज सुप्रिया ताईंना दुपारी फोन केला की ताई आम्हाला तुम्हाला भेटायला यायचं आहे, दादांचं असं झालं आहे म्हणून. पण ते बोलत मी सगळंच ताईंना सांगून टाकलं. ताई अशा ताई म्हणल्या फॉलोअप घ्यायचा आहे का? मी म्हणलं नाही ताई, पण असा प्रकार घडलेला आहे, माझ्या मुलाला हाणमार झाली आहे, आणि आम्ही त्याच्या अगोदरच पत्र दिलं होतं, त्यातच ही घटना घडून गेली. म्हणून ताई म्हणल्या मी मुख्यमंत्री साहेबांना याबाबत पत्र देईल. आता तुमच्या कुटुंबाला सुरक्षा पाहिजे, म्हणजे माझ्या भावाला सुरक्षा पाहिजे. का तर माझा भाऊ एकटाच आहे, त्याच्या पाठीमागं कोणी नाही, आणि बाहेर फिरणारा तो एकटाच आहे. आणि आता मेन म्हणजे गोट्या गीते अटक करणं गरजेचं आहे. आमचा जे संशयित आरोप आहे ते गोट्या गीते अटक करणं गरजेचं आहे. आपण पाहू शकतो काल यांच्या मुलाला कुठे काही अनोळखी विक्रेत्याने त्याला ताब्यात घेतलं, म्हणजे मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर पाहिजे ते कुटुंब आता घाबरून गेलेलं आहे, आणि त्या कुटुंबाला आता कुठे सुरक्षेची मागणी करण्यात आलेली आहे. कॅमेरा पर्सन विकास वाघमारेसह मी संभाजी मुंडे, TVN MIT परळी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.